तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, नमस्कार. आणि आपल्या नवीन यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि काल आम्ही गाडी भरून इचलकरंजीतनं भरून निघलेलो आहे आणि आत्ता आम्ही पोचलेलो आहे मुंबईमध्ये. तर ही मुंबई, जीवाची मुंबई कशी म्हणतात तुम्हाला दाखवतो. म्हणजे जरासुद्धा यासनी हे नसते, एवढं ट्रॅफिकमधनं गिच्चं घाल लावली. आता सकाळी 12 वाजल्यापासून ट्रॅफिकमध्ये आई घाला लावली, 4 वाजून गेलं तरी अजून इथंच आई घाला लावली, अजून घोडबंदरच पास करायला लावली. तुम्हाला दाखवतो ट्रॅफिकमध्ये कसं आहे. आणि फोर व्हीलरवाल्यांच्या गाडीत किती मस्ती असे तुम्हाला बघायचं. इकडे एक लाईन आहे, हे इकडं दाबा लागला आहे, आणि ही एक लाईन आहे, ही 2च पट्टीची लाईन आहे. तर ह्या उड्याने गेली तिसरी लाईन चालू केली यांच्या. काय हे फोर व्हीलरवाली तुम्हाला दिसतं बघा इथं पुढं. काय फोर व्हीलरवाली 5 लाईन करायला लागल्या. बघा हा हे कसं दाबा लागले बघा. हे इकडून दाबा लागलाय, हे इकडून दाबा लागलाय. काय हे दाबा लागला बघा. हो. आणि ह्याच्या मागे सगळे आता फोर व्हीलर आरशा दिसते बघा. आता ही सगळी रांडेची मध्ये मध्ये कोंबा लागल्यात. माझ्या आडवं कोण आले की रांडेची सपाटच करतो. आता ह्याच्या आईची गा आडवं कोण आलं, घासला ठोकला ठोकते असते. ते हे मुंबईचं ट्रॉफिक आहे. हां जोर बितू बाबा. हो याला किती गडबड आला मध्ये यांच्या आईचा. आता की नाही असल्या घाण शिवाय येतात माझ्या तोंडात. काय हे असं आहे. आणि आता इकडं तुम्ही बघू शकता का किती लाईन आहे घातली. चार तास झालं तर रांडे फुल जाम आहे. फुल 12 वाजता येऊन ट्रॉफिकमध्ये अडकलो होतो, अजून ट्रॉफिकमध्येच आहे. चला हे घोडबंदरचा चढ आहे बघा. ह्यो चढ आहे की नाही, ह्या चढाला 12 महिने ट्रॅफिक जाम होते. आणि हे फोर व्हीलरवाले की नाही, हे आता इथे एकटा बंद पडलाय. काय हे बंद पडला इथं. काय इथं 12 महिने ट्रॅफिक जाम होते. आणि हे ॲक्च्युली लाईन आहे 2 पट्ट्याची. ह्या पट्ट्यात की नाही गाड्या अशा कोंबतात की नाही, 4 लाईनी तयार करतात. काय त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होते. मग मोठ्या गाडीला जायला साईड भेटत नाही, काय काय शक्य कुणाला बोंबलायचं. सगळी ताटते तिथे. फोर व्हीलरवाला आला की सप्पाई उडवायचा, सुट्टी द्यायची नाही. न्यायेनं राज्यम लवडेनं भोज्यम. न्यायेनं राज्यम लवडेनं भोज्यम. कसं राज्यम लवड्यानं भोज्यम. हां हे पूर्ण घोडबंदरचा जेवण. अंगे आणि भाद्रम न्यायेनं भोज्यम. तर इथं पहिला डबरं होते, आता जरा कुठं आहे म्हणून जरा चांगला, त्यामुळं गाड्या हाय त्या घेरमध्ये जातात. नाहीतर कायम इथं स्पेशल घालायला लागायचा. हे बघा ते पिकअपवाला कुठं आहे बघा. आणि त्याच्यामध्ये इनोवावाला आणि स्विफ्टवाला 3 लाईनी केल्या. काय गरज पडलेली यांची. काय कुठं तारीख असल्याने जातात रांडाची. आणि सध्या ट्रॅफिकमधनं बाहेर पडलेलो आता आम्ही. आणि मुंबईतनं येताना तो घोडबंदरचा चढ जाम लागते, आणि जाताना इकडे जाम लागतो या साईडला. इकडं आत्ता जरा जाम नाही, तरी पण काय सांगता येत नाही. घोडबंदरला जाम असलं तर त्या खाडीच्या पुला बा आईला. आत्ताच म्हटलं ट्रॅफिकमधनं बाहेर पडले तर झालं सगळं बोंबलं झालं. 3, 13, 9, 18 झालेलं आहे. टोटली सगळं जाम झालेलं आहे. म्हणजे अजून 4 तास घालायला लागतील असं वाटायला लागले मला. चला सप्पे टेकलेले आता, वाट लागली. ए भावा चल फुल ट्रॅफिक जाम झालेला आहे. आता
4 तास तिकडं काढले आता 4 तास इकडं काढायला लागणार आहे. जयसर जयसर पुढे जाय की पुढे गेलो असतो चहा प्याला. तुम्ही राईट मारणार तुम्ही लेफ्ट मारून जातो मी मला इकडे थंडा देऊन देतो भावा. भाऊ आपलं गाडी आमची ट्रॅफिक मध्ये निघोसर पुढे येऊन भावानं गाडी साईडला लावून भाऊ गार थम्सअप घेऊन आलाय आपल्याला. चालते दादा. ओके भेटूया. येणारा शनिवारी येतात राजस्थान. बरं बरं चालते. हां भावानं थम्सअप केले. आता बाहेर पडलो आम्ही आणि आता बरोबर फाउंटन हॉटेलला आहे घोडबंदरला. इथं हे पोचलेलो आम्ही घोडबंदरला. तुम्ही बघू शकता का. आणि इथं घोडबंदरला सगळ्याच थांबतो काही ट्रेनवाले आले बघा. हिने अशी दादागिरी करते ती की आता ही थांबल्यात कशासाठी. जरा इथं घोडबंदरला गार हवा येते, जरा इथं खायला मिळते, परत पक्षी बिक्षी देणे येतात त्यांच्यासाठी खायला बिळायला घालतात, त्यांच्यासाठी थांबतात, दुसरं कशासाठी नाही. तर लगेच इथे येऊन लगेच टोचन लावते बघा. गार हवा यायला लागली अशा तऱ्हेनं एक नंबर अशी. तर आता पुढे जाणार आहे. पुढे जरा नियोजन लावायचं आहे. आज आखाड स्पेशल आहे, दणका द्यायचा आहे. एक नंबर असं पुढं नियोजन लावायचं आहे. आणि मस्त आखाड स्पेशल आज काय मटण बिटन असं काय तर बनवायचं विचार चालू आहे. आणि पुढं कार्यकर्ते आपली वाट बघायला लागलेत नाग्या बिग्यातील सगळी नाणे खाय मस्त बिग आज मटण बिटन आखाड करायचं निवांत निघायचं. तर ह्यो नाग्या आलाय आणि आज आखाड आहे आणि आज आखाडाचं नियोजन लावायचं आहे. तर ह्यो इथं आलाय आणि आज आखाडाचं काय घेऊन आलं तुम्हाला दाखवतो. काय आणलं तरी पनीर भाजी बनायची. पनीर बिनीर शेट. पनीर आम्ही नाही खात. पनीर बनव. पनीर बायका खाते ती. बायका खाते ते माणसं खात नाही ते काय. माणसं कुठं खाते तेव्हा. आज आखाड आहे बाळ. लास्ट असू दे ना काय पण असू दे मला आज पनीर कुठलं तसलं काय नसतं बाबा. पनीर पनीर बिनीर काय नाही. पनीर घेऊन आलाय रांडा. अर्धा किलो पनीर घेऊन आलाय. कोथिंबीर बाकीचं चपात्या. आज काय पण करून मला खायचं. मग तुझ्यासाठी पनीरची भुर्जी बनवूया आणि तू पनीरची भुर्जी खा. मग आम्ही मटण बनवतो. पण आज काय पण करून तुम्ही लोकांनी मटण कुठे घ्यायचं. मटण कुठे घ्यायचं. मग चला आता मटण बिटन घेऊया. तर इथं चिंचणीला पोचलेलं आहे आणि इथं गाडी लावलेली आहे. हे आपले सगळे फॅन लोक सगळे भेटायला आलेले आहेत. आता काय आज आखाडाचं काय नियोजन. आखाडाचं नियोजन काय. आणि गाडी कुठं आपली दुसरी बॉस काय मस्त मजेत. हे सगळे फॅन लोक सगळे आपले भेटायला आलेले आहेत. त्यांच्यासोबत जरा भेटून आता. तर आखाडीची सुरुवात अशी झालेली आहे. आखाडीची सुरुवात इथनंच झालेली आहे. आणि कुठं आपण चिंचणीला हे सगळे आपले आणि मस्त खंब्याचं नियोजन लावलेलं सपले आणि हे मटण आणि आपल्या इथं चावलं आता पुढे जाऊन आपण मटण बनवायचं आणि उकडलेलं तिथे एक खंब्या प्यायचं आहे. तर हॉटेलवाला तिथे सेटअप झाला. एक अर्धा तास झालं त्याला चिकन सप्लाय म्हणलं. तिथले चिकन सप्लाय ते 10 शिल्लक राहिले आणि त्याला अंडे आणायला पडेल. अर्धा तास त्याला अंडे आणायला गेला अजून सेटअपचा आलेला आहे. मला काय वाटते ते बहुतेक ते अंडी कोंबडीच्या बोच्यातनं अंडं बाहेर काढणार, उकडणार, शिजवून देणार असं काहीतरी होऊ शकतं. मग आम्ही खाणार. मग आता अंडी ऑप्शन काढणार आणि मग आम्ही खाणार. तुमच्या गावात आले कुठं आहे तो अंडीवाला. काढलेली आहे. तर बाबांनो सगळं नियोजन झालं होतं आणि मस्तपैकी आता आपल्या भावानं गाडी आणली होती. त्यांच्या गाडीची इथं पूजा करायची होती. त्यासनी म्हटलं आज आमोश आहे त्यामुळं आपण काय पूजा बिजा करत नाही आमोशाची.
नंतर ना उद्याला आपण करूया, पण आपण नसणार आहे इथं. पण गाडीपाशी आलो, त्यांच्या गाडीसोबत इथनं फोटो काढलीत हे सगळे भाऊ बिऊन. आणि ते सगळेजण होते बा. आणि हे मालक आहेत गाडीचं. आणि त्यांची गाडी आहे कामनचा राजा. कामनमधनं आता निघायचं आपल्याला. पुढे जाऊन थांबायचं नाला सोपाऱ्याला. तिथं नियोजन केलेलं आहे मटणाचं. तिथल्या तिथं बघा, इथं 2 गाड्या आहेत बघा. काय ही कामनचा राजा आणि इथे काय कामनचा राजा. ही सगळी आपली भाऊबंद, सगळी आपली फॅमिली, इंस्टा फॅमिली सगळी. कसं आहे ओके मध्ये कुठे पण आणि कधी पण नात नाही करायचा. ऑन टाइम. तर आपलं सगळं नियोजन ओके मध्ये झालेलं आहे. एक मिनिट. आणि ही गाडी आपण ही गाडी 55 घेऊन आपण आपल्या गाडीपाशी जाणार आहे. तिकडे आपल्या गाड्या पुढे थांबल्यात, तिकडे जाणार आहे. जेवायचं मटणा लावलं, आकाडी स्पेशल करायचं, त्यामुळे तिथे जाऊन थांबायचं. बनू नागवान आलेच बघा. इकडे आम्ही पनीरची भुर्जी केली आहे आज. काय नॉनव्हेज काय नाही. बंडाभाऊ तिकडे नॉनव्हेज खायला गेल्यात, आम्ही इकडे पनीरची भुर्जी केली आहे. पनीरची भुर्जी खायची, झोपायचं आणि वाटायला लागायचं. तर बाबांनो, अशा तऱ्हेनं आकाडीच्या आईला पूर्ण सप्पई घोडा लागलेला आहे. आणि ज्याच्या जेव्हावर आम्ही आकाडी करायचं म्हटलं, म्हणजे विषय असा होता की माझ्याच गाडीत करायचं होतं जेवण सगळं. पण ते आमच्या नाण्याच्या जेव्हावर इथं आलतो वसईला, नाला सोपाऱ्याला. काय तर त्याच्या जेव्हावर सगळं इथं करायचं होतं मटण आम्ही जाणार होतो. पण तो रांडाचा कुठं तर इकडं तिकडं गेला आहे, शट्टरसोत कोलवा लागला आहे. गाडीपाशी आला, परत गाडीपासून हेल्पड म्हणून गेला. मी म्हणलं तुझ्या आई घाल सप्पई कडकडनं, आम्ही हॉटेलला जेवतो. मग अशा तऱ्हेनं आकाडीचा आत्ता शेवटचा दिवस. सप्पई आई घातलेले, सप्पई टेकलेले. म्हणजे काय का होणार, म्हणजे मला खायचं होतं काय माहिती आहे काय, पॅक मारताना मला खायचं होतं उकडलेलं मटण. माझं ते लय फेवरेट आहे. उकडलेलं मटण आणि अळणी रस्सा ह्यो माझा लय फेवरेट आहे. ते मला खायचं होतं, पण ते मला आज चुकून भेटलं नाही त्या नाण्यामुळं. तो नाण्या तर गेला जाता कामातनं. पण आम्ही इथं वसईला आल्यानंतर ना पुढं, मग तिथनं गाडी काढून आम्ही आलो पुढं. मग इथं जेवायला थांबले आम्ही. आगरी कट्टा म्हणून हॉटेल आहे वसईच्या टोलनाक्याच्या मागं, तिथं जेवायला थांबले आम्ही. आणि सगळेजण इथं तुम्ही बघू शकता का, पिन आहे बिंदा. काय काय म्हणाल? हां, पिन मटण खायला लागलाय. तू काय खायलायस? सगळ्यांनी मटण मागवले, सगळ्यांनी. तू कसं? शुभमंगे मटन. आणि इथं आम्ही मटण मागवलेलं. तर सगळं मटणवरच डाव चालू आहे. आणि मटण सगळं झालेलं आहे पूर्ण कंप्लीट. तर एवढाच ब्लॉग असणार आहे. ह्याच्यानंतरचा उद्याचा ब्लॉग मी उद्या नवीन टाकेन. तोपर्यंत ह्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. सप्लायशे धन्यवाद. दाखलावर.